आणि सुरुवातीला एक नजर टाकूयात आज काय विशेष। सुरुवातीला बातमी आहे पुण्यातील सरकारी जमिनीचा व्यवहार पार्थ पवारांच्या कंपनीने केल्याचं उघड झाल्यानंतर विरोधकांनी टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आणि यावरनं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेमुळे ते पार्थ यांची पाठराखण करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। तर दुसरीकडे ॲक्सिडेंटल सीएमच्या मुद्द्यावरनं आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली। बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुद्द्यावरनं फडणवीसांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। तर गेल्या 3 वर्षांपासून विस्तव जात नाही अशा दोन्ही शिवसेना कोकणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली। या संभाव्य युतीच्या चर्चेवरनं नारायण राणेंनी मात्र शिंदेंना इशारा दिलाय। तर दुसरीकडे मंत्री विखेंनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं केलेल्या विधानावरनं नव्या वादाची ठिणगी पडली आहे। यावरून त्यांच्यावरती जोरदार टीका होत असताना आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण विखेंनी दिलं। आणि आता या बुलेटिनमध्ये सगळ्यात आधी बातमी बघूयात ती म्हणजे सर्वाधिक पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील दिवसभरातली महत्त्वाची घडामोड। ती शरद पवारांनी या विषयावरती आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली। मात्र या संदर्भात बोलताना त्यांनी चेंडू हा फडणवीसांच्या कोर्टात टोलवला। मुख्यमंत्री म्हणाले हा विषय गंभीर आहे, मग या संदर्भात चौकशी करून सत्य समाजासमोर आणावं। त्याचसोबत पार्थ यांच्यावरती गुन्हा का दाखल झाला नाही यावर देखील महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तर देऊ शकतात असं शरद पवार म्हणाले। तर दुसरीकडे हा व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया एलएलपी कंपनीकडनं हालचाली सुरू आहेत। मात्र यासाठी त्यांच्या कंपनीला स्टॅम्प ड्युटी आणि दंडाची रक्कम भरावी लागणार आहे। तर पार्थ पवार यांची कुटुंबाकडनं पाठराखण केली जात असल्याची चर्चा आहे आणि ही चर्चा सुरू झाली सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेमुळे। आता पाहूयात याच संदर्भातल्या सविस्तर बातम्या। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं पुण्यातल्या सरकारी जमिनीचा केलेला व्यवहार समोर आला आणि यावरनं वाद पेटला। गेल्या 3 दिवसांपासून या मुद्द्यावरनं राजकारण अगदी ढवळून निघालंय। या प्रकरणात पार्थ पवारांचे आजोबा असलेले शरद पवार काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। मात्र त्यांनी या वादात थेट गृह मंत्रालयाची देखील जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टोलवलाय। अमेडिया कंपनीत डेझिग्नेटेड पार्टनर असलेल्या पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली। तर मुख्यमंत्र्यांनीच सांगितलंय की हा विषय गंभीर आहे, त्यामुळे गुन्हा का दाखल झाला नाही असं म्हणत पवारांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला। हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तव तेच त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। 99% मत जे आहे ते पार्थ पवारांचं आहे। तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र गुन्हे दाखल झाले त्यांचा 1% आहे। मला असं वाटतं महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतात आणि मी देऊ शकतो। तर शरद पवारांच्या या विधानावरती मुख्यमंत्र्यांनी काय प्रत्युत्तर दिलं तेही ऐकूयात। एफआयआरचा अर्थ असतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील, जे वेंडर्स असतील, ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो। त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। तर पार्थ पवार यांच्या कंपनीनं केलेल्या गैरव्यवहारावरनं राज्यातलं राजकारण तापलंय। मात्र गेल्या 3 दिवसात पवार कुटुंबातील सदस्य पार्थ पवारांच्या पाठीशी असल्याचं चित्र समोर आलंय। आपण एक नजर टाकूयात कोणाचं काय वक्तव्य आलंय। आता या पार्थ पवार प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात आपण बघूयात। पार्थ पवारचा यामध्ये काहीही संबंध नाही असं सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आलं। या प्रकरणी सरकारनं खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली। त्यामुळे एक प्रकारे सुप्रिया सुळेंनी पार्थ पवार यांची पाठराखण केल्याचं लक्षात येत आहे। त्यानंतर अजित पवारांचं काय वक्तव्य या प्रकरणावरती तेही बघूयात। पार्थच्या जमीन व्यवहाराची मला कोणतीही कल्पना नव्हती,
ही प्रतिक्रिया अजित पवारांकडनं. आणि आता शरद पवारांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. शरद पवार म्हणतायत, पार्थ पवारवरती गुन्हा का दाखल झाला नाही याचं उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील. त्यामुळे या पवार कुटुंबियांमधनं या 3 प्रतिक्रिया आलेल्या, यावरून पार्थ पवार यांची पाठराखण केल्याचं एक प्रकारे लक्षात येत आहे. दरम्यान सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेनंतर त्या पार्थ यांची पाठराखण करत असल्याची चर्चा आहे. यावरती शरद पवार काय म्हणाले तेही बघूयात. असं त्यांचं मत असू शकतं. पण